बोरगाव मंजू येथील सिद्धार्थनगर बौद्ध विहार परिसरात रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत। यामुळे नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी धरणे आंदोलन सुरू केले आहे। नागरिकांचा आरोप आहे की अतिक्रमण करणाऱ्याने मुख्य रस्ता बंद करून दुकान बांधले असून त्यामुळे वाहतूक व्यवस्थेला मोठा अडथळा निर्माण झाला आहे। तसेच बुद्ध विहाराजवळ नाली काढून टाकल्याने परिसरात अस्वच्छता पसरली असून महापुरुषांच्या पुतळ्याजवळ दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे। नागरिकांनी सांगितले की यापूर्वी प्रशासनाकडून अनेक वेळा आश्वासने मिळाली, मात्र प्रत्यक्ष कारवाई न झाल्यानं आता आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले आहे। नागरिकांनी इशारा दिला आहे, रस्ता तात्काळ मोकळा न केल्यास ते अन्य त्याग किंवा आत्महत्येसारखे कठोर पाऊल उचलतील। आंदोलनस्थळी नागरिकांनी प्रशासन विरोधात घोषणाबाजी करत तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे। एकच मागणी आहे, आमचा एकतर त्याने रस्ता बंद केलेला आहे, नंतर नाली बुद्ध विहारामधून काढून दिलेली आहे आणि रस्त्यावरचा जो डॉक्युमेंट्स आहे तो भूमी स्वामी हक्का लेख जो तो आहे त्याच्या वडिलांच्या नावाचा आहे। परंतु आम्ही तहसीलदार आत्राम साहेबांना एवढंच म्हटलं की हा भूमी स्वामी हक्क लेख तुमच्या ऑफिस मधून गेलेला आहे किंवा नाही, गेलेला असेल तर तसं आम्हाला लिहून द्या, गेलेला नसेल तर तसं आम्हाला लिहून द्या, किंवा तो खोटा असेल तर तसं आम्हाला लिहून द्या। एवढी मागणी मागितली आणि अतिक्रमण केले, आमचा रस्ता बंद केला। त्याच्यामुळे आम्ही म्हटलं की रस्त्यावरचं अतिक्रमण उठवा। अतिक्रमण असं त्यानं केलं की मुसलमान लोकायले हे केलं, म्हणजे भाड्यानं दिलेलं आहे ते। आणि नाली महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याजवळून नाली काढली आणि रोज त्या पुतळ्यांची विटंबना होते, तर ते आम्हाला सहन होऊन नाही राहिली। तर त्याकरिता आमचं हे दुसरं उपोषण आहे। पहिल्यांदा 3-4 दिवस आम्ही उपोषणाला बसलो, त्यावेळेस माननीय कवळे साहेब तहसीलदार होते, त्यांनी आम्हाला पाठवलं होतं लोकांना की बाबा आम्ही तुम्हाला न्याय देऊ, तर त्यावेळेस आम्ही सोडवलं। पण आता अजूनही आम्हाला न्याय मिळून नाही राहिला। दिवाळीच्या सुट्टीच्या अगोदर 2 दिवस बसलो, आता आजचा 3रा दिवस आहे। दिवाळीच्या सुट्टीमध्ये आम्ही बसलो नाही, कारण की सुट्ट्या, आमचं उपोषण सुट्ट्यावर्जित आहे। म्हणून अजूनही आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही हा आता उपोषणाचा लढा तीव्र करू आणि तीव्र दिशेने वाटचाल करू। आणि आमचं एवढंच म्हणणं आहे, आम्हाला न्याय जर मिळत नसेल तर आमच्यावर हा अन्याय करून राहिले तुम्ही। कारण तो रस्ता 4 चौघात आहे, त्याचा एकट्याचा रस्ता नाही, तो गावठांची जमीन आहे। गावठांना त्या रस्त्यावर लेआउट केलेला आहे, मागं रस्ता बांधलेला आहे आणि त्याच्या घराने एकदम पूर्ण त्यानं अडवलेला आहे। तर आम्हाला न्याय मिळेपर्यंत उपोषण आंदोलन इतका तीव्र करू की आम्ही एकदम आता पुढे चालून अन्नत्याग करू किंवा स्वतःला आत्महत्या करू आणि स्वतःच आम्ही जीवन संपवून टाकू। कारण उपोषण करूनही आम्ही मरून राहिलो, तशी आम्ही मरून राहिलो। म्हणून पुढची स्टेप अशी घेणार आहोत की आम्ही आत्महत्या करण्याची आम्हाला परवानगी द्यावी, कारण की आमचा रस्ता मोकळा नाही आहे म्हणून। तसं आम्ही रोजच मरतो, जसे ते किडे वगैरे पुतळ्यावर चढतात आम्ही रोजच मरतो, मग तसे न मरता आम्ही आत्महत्या करून मरू।